श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, गणेश चतुर्थी आज आहे, तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणरायांचं आगमन झालेलं आहे. तसं तर आपण मनोभावे भक्तिपूर्वक श्रद्धापूर्वक श्री गणेशांची पूजा करतच असतो. तर या 7 दिवसांमध्ये, 9 दिवसांमध्ये, 5 दिवसांमध्ये आपण श्री गणेशांची ज्या वेळेला ते घरामध्ये आहेत त्यावेळेला शास्त्रानुसार कशी सेवा करावी आणि कोणती काळजी घ्यावी, तसेच कोणत्या गोष्टी करू नयेत, कोणते नियम पाळावे याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. व मित्रांनो, मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या घरामध्ये किती दिवसांचा गणेश स्थापन करता तुम्ही, म्हणजे किती दिवस तुमच्या घरामध्ये गणेश असतात. आता अगदी काही तासांवर गणरायाचे आगमन येऊन ठेपले आहे. आनंद, उत्साह आणि तयारीची लगबग शिगेला पोहोचलेली पाहायला मिळत आहे. घराची स्वच्छता, डेकोरेशन यासाठी मेहनत, कष्ट घेतले जात आहे. घरी येणाऱ्या गणपती बाप्पासाठी सर्वोत्तम आणि सर्वोच्च देण्यासाठी मंडळी प्रयत्नशील आहेत. बाप्पाचे काही राहता कामा नये, काही कमी पडू नये यासाठी याद्या निश्चित केल्या जात आहेत. कोट्यावधी घरांमध्ये श्री गणेश चतुर्थीला पार्थिव गणपतीची स्थापना केली जाते. परंतु पार्थिव गणेशाचे पूजन झाल्यानंतर गणपती असेपर्यंत दररोज न चुकता गणपती बाप्पांची पूजा होणे महत्त्वाचे असते. श्री गणेश चतुर्थीला पार्थिव गणपती मूर्ती आणून त्यांचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे प्रचलित आहेत. 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस अशी गणपती सेवा केली जाते. गणपती आणल्या जाणाऱ्या प्रत्येक घरात आपापले रीतिरिवाज, कुळाचार, कुळधर्म, परंपरा यानुसार गणपती आणून त्यांचे पूजन केले जाते. परंतु केवळ पहिल्या दिवशी पार्थिव गणपती पूजन केले म्हणजे झाले असे नाही. तर मंडळे असो किंवा घरचा गणपती असो, जितके दिवस गणपती आहे तितके दिवस गणपतीची सकाळी आणि सायंकाळी शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा होणे आवश्यक आहे असे सांगितले जाते. तर आता पाहूया घरामध्ये गणपती असेपर्यंत दररोज बाप्पांची पूजा कशी करावी. पार्थिव गणपती पूजा झाल्यानंतर त्या दिवशी सायंकाळी अनावश्यक गोष्टी बाजूला करून ठेवाव्यात. फुले, दुर्वा, धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. आपतेष्टासह आरती करावी. मंडळांचा गणपती असेल तर आरती अधिक उशिरा घेऊ नये. 1.5 दिवसांचा गणपती असतो अशा घरी अधिक वेळ आरती केली जाते, परंतु अधिक रात्री उशिरा आरती करू नये. रात्री झोपण्यापूर्वी गणपतीच्या आजूबाजूची जागा अगदी स्वच्छ करून ठेवावी. शक्य असेल तर भजन, गीत, संगीत वादन करून जागरण करावे. रात्री झोपण्यापूर्वी गणपतीला मनोभावे नमस्कार करावा, प्रार्थना करावी. दिवसभरात जी सेवा झाली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी आणि अनावधानाने काही चूक झाली असेल तर त्याबाबत क्षमायाचना करावी. तसेच दररोज सकाळी षोडशोपचारे पूजन करावे. दुसऱ्या दिवसापासून दररोज सकाळची पूजा लवकर करावी. षोडशोपचारे पद्धतीने पूजा करावे. षोडशोपचार पद्धतीने पूजन करणे शक्य नसल्यास पंचोपचार पद्धतीने पूजन करावे. पूजा झाल्यावर विविध गणेश स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, गणेश सहस्त्रनामावली म्हणावी. तसेच गणपतीच्या मंत्रांचा किमान 108 वेळा किंवा यथाशक्ती जप करावा. मुलांनाही स्तोत्रे शिकवावीत. दुर्वा निवडण्यास शिकवावे. फुले आणि पत्री यांची माहिती द्यावी. नैवेद्याला दाखवले जाणारे मोदक, त्याची माहिती आणि ते कसे बनवायचे याबाबत मुलांना सांगावे. शक्य असेल तर 1-2 मोदक मुलांकडून करून घ्यावेत, म्हणजे आपणही बाप्पाची काहीतरी सेवा केल्याचे समाधान त्यांना मिळेल व ते आपल्याकडूनच बऱ्याच गोष्टी शिकतील. तसेच मित्रांनो, श्री गणेश घरी असताना या गोष्टी अवश्य कराव्यात. घरात गणपती असेपर्यंत न चुकता प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी पंचोपचार पूजा करावी.
गणेश मूर्ती समोरचा भाग नेहमी स्वच्छ ठेवावा. फळे आणि नैवेद्य वेळोवेळी काढून घ्यावा. प्रसादाचे सर्वांना वाटप करावे. फळांची आणि पेढे इत्यादींची योग्य व्यवस्था करावी. पूजेतील फुले ताजी, स्वच्छ आणि नीटनेटकी असावी. अशीच फुले बाप्पाच्या पूजनात वापरावी. घरातील वातावरण अगदी आनंदी, सकारात्मक असावे. गणपती बाप्पाची कृपा राहावी यासाठी अनन्यसाधारण भावाने सेवा करावी. आपल्याकडून कोणतीही कमतरता राहणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी. अनावधानाने काही चूक झाल्यास मनापासून क्षमायाचना करावी. या काळामध्ये घरामध्ये शक्यतो क्लेश, कलह, मुलांना मारहाण करणे, त्याचप्रमाणे एखादे जनावर दारावर आल्यास त्याला तसेच पाठवणे, एखादी गरजू व्यक्ती कुणी काही मागावयास आले तर त्या व्यक्तीला तसेच पाठवणे हे सुद्धा चुकीचे आहे. तुमच्या यथाशक्ती तुम्ही एखाद्या प्राण्याला काही देऊ शकता किंवा कोणतीही गरजू व्यक्ती आली तर तिची गरज पूर्ण करू शकता. तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे करा, पण त्यांचा अपमान करू नका. या उत्सवाच्या काळामध्ये श्री गणेश कधी तुमच्या दारामध्ये कोणत्या रूपामध्ये येतील हे सांगता येत नाही. त्याचप्रमाणे मूर्तीची स्थापना ज्या ठिकाणी झालेली आहे तिथं श्री गणेशांसमोर मद्यपान करून एखादी व्यक्ती येणे किंवा त्यांच्यासमोर जे अंमलीयुक्त म्हणजे व्यसनाचे जे पदार्थ आहेत जसं की सिगारेट असणे, बिडी ओढणे म्हणा, तंबाखू म्हणा इत्यादी या गोष्टी आहेत त्याही गणेश मूर्तीसमोर कधीही करू नका. तर बघा, आपण त्यांना एक मनुष्य रूपामध्ये त्यांची स्थापना आपल्या घरामध्ये केलेली असते आणि अशी जर व्यसनं आपण त्यांच्यासमोर आणि त्यांच्या मूर्तीसमोर केली तर त्यांचा तो प्रकार एक प्रकारचा अपमानच आहे. म्हणून या गोष्टी आवर्जून पाळा. तर मांसाहार तर या काळामध्ये केला जातच नाही. तर खूप सोवळे-ओवळे पाळूनच पूजा करावी असे काही नाही, परंतु ह्या ज्या महत्त्वाच्या बारीक-सारीक गोष्टी आहेत त्या सर्व पाळून त्याची काळजी घेऊन पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, या गणेश चतुर्थीच्या निमित्त जितके दिवस बाप्पा आपल्या घरामध्ये आहेत त्यावेळेला त्यांची काही ना काही सेवा अवश्य करा. मुलांकडून तुम्ही या काळामध्ये जितक्या जास्त सेवा करणार आहेत तेवढी त्यांची बुद्धी तेज होणार आहे. मुलांकडून तुम्ही अवश्य अथर्वशीर्ष, त्याचप्रमाणे गणपती स्तोत्र, त्याचप्रमाणे ओम गणगणपतये नमः, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या मंत्राचे अवश्य वाचन, पठण, मनन करून घ्या. वाचनास जमत नसेल किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही मोबाईलवरही लावू शकता. म्हणजेच काय, तर जितके दिवस श्री गणेश आपल्या घरामध्ये आहेत तितक्या जास्तीत जास्त सेवा आपल्या हातातून घडणे हे अतिशय पुण्याचे काम आहे. म्हणूनच काही नियम पाळून, काही स्तोत्र मंत्र म्हणून सेवा केल्यास आपली सेवा नक्कीच फलद्रूप होईल व श्री गणेशांचे आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबाला, मुलाबाळांना मिळेल. तर अशी ही माहिती मित्रांनो, आपल्या चॅनलवर मी असेच काही सणवार, व्रत, वैकल्य, उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.